मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की आयुष्यात संयम म्हणजे पेशन्स किती महत्त्वाचे आहेत. कारण की चांगल्या गोष्टी घडायला आयुष्यात नेहमीच वेळ लागतो. जसं स्वयंपाक बनवताना गृहिणी हळूहळू पदार्थ बनवत असते, शिजवत असते, त्याला वेळ देत असते, तेव्हाच कुठे त्याची लज्जत वाढते. आयुष्याचंही तसंच आहे. कारण प्रत्येक चांगल्या गोष्टीला हा वेळ द्यावाच लागतो. त्यामुळे घाबरून जाऊ नका. प्रत्येक चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो आहे म्हणून मागे हटू नका. शेतकरी जसं बी पेरतो, खत पाणी देतो, ते वाढायची वाट बघतो, रात्रंदिवस मशागत करतो, तेव्हा कुठे त्याच्या पिकाला योग्य रूप येतं. मग काढणी मळणी होते आणि मग त्याचा माल बाजारात जातो आणि मग त्याला फळ मिळतं. आयुष्यही असंच आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे, प्रोसेस आहे आणि ती झाल्याशिवाय तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ कधीही मिळत नाही. परमेश्वर तुमचे कष्ट पाहत असतो. फक्त तुम्ही तुमच्या कर्माशी प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. एक दिवस नक्कीच तुमचा येतो की तो यशाचा असतो. सगळ्याच गोष्टी मनासारख्या आयुष्यात कधीच घडत नाही. परिस्थिती कधीच तुमच्या नियंत्रणात नसते, हातात नसते. म्हणून कोणी जगणं सोडून देतं का? ज्यावेळी आपण निराश होतो त्यावेळी बाहेर पडायचं, फुटपाथवर बसलेल्या भिकाऱ्यांकडे पाहायचं. कारण की तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्याकडे घर नाही, खायला पुरेसं अन्न नाही, घालायला कपडे नाही, पायात चप्पल नाही. त्यांच्या तुलनेत आपण कितीतरी पटीने सुखी आहोत. म्हणूनच प्रयत्न करायचे थांबवायचे नाहीत. पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा. आपण दुसऱ्याचं दुःख पाहून आपलं दुःख छोटं कधीच करत नाही. ह्या उलट आपण समोरच्याचं सुख पाहून आपलं सुख छोटं करतो. हे किती चुकीचं आहे. प्रत्येकाचं वय वेगळं आहे, परिस्थिती वेगळी आहे, अनुभव वेगळा आहे, आयुष्य वेगळं आहे. मग दुःख सुख कसे असेल? अनुभव कसे तुमचे एकसारखे असतील? त्यामुळे एकमेकांच्या सुखाशी कंपॅरिझन करण्यापेक्षा आपल्या प्रयत्नांवर फोकस करून, आपले कष्ट वाढवून, आपली वाटचाल तशी चालू ठेवून आपण नक्की प्रयत्नशील राहिलं पाहिजे. एक दिवस नक्की येतो आणि नक्कीच तो दिवस तुमच्या यशाचा असतो. म्हणून मी नेहमी सांगते की त्या यशासाठी, त्या दिवसासाठी तुम्ही आत्ता कितीतरी दिवस घालवताय दुःखामध्ये, कष्टामध्ये, तर ते गिनतीत धरूच नका. कारण तो एक दिवस ज्यावेळेस येतो ना, तेव्हाच तो एक दिवस सगळ्या त्या वाईट दिवसांना पुसून टाकतो. त्यामुळे नेहमी कष्ट करणं, प्रामाणिक राहणं, संयम ठेवणं, आपल्या कर्माशी प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. एक दिवस नक्की येतो जो तुमच्या आईवडिलांना, तुमच्या जोडीदाराला, तुमच्या मुलाबाळांना, स्वतःला तुमच्या नजरेत मोठा ठरवणारा असतो. त्यामुळं प्रयत्न करत राहा, कष्ट करत राहा, संयम ठेवा. नक्कीच तुमचं चांगलं होईल. थँक्यू सो मच.